गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण TYBA जनरल इकॉनॉमिक्स यातला पहिल्या टॉपिकमधला जो आपला घटक राहिलेला होता विद्यार्थी मित्रांनो, त्यातला जो घटक आहे तो घटक म्हणजे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला आपण फरक बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तसं जर बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन्ही संकल्पना दैनंदिन जीवनामध्ये सारख्याच अर्थाने वापरल्या जातात. परंतु आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन्ही संकल्पनेमध्ये फरक आहे. या दोन्ही संकल्पना समान नाहीत, सारख्या नाहीत. मग या दोन्ही संकल्पनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय फरक आहे, तो फरक आज आपण समजून घेणार आहोत. जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक बघण्यासाठी आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही अर्थतज्ञांची मत लक्षात घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर काही मुद्दे इथे लक्षात घेतलेले आहे आणि त्यानंतर उत्पादन शक्यता वक्र याच्या साहाय्याने आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही अर्थतज्ञ म्हणतात की विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या संकल्पना सारख्याच आहेत आणि काही अर्थतज्ञ म्हणतात की आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी ह्या वेगवेगळ्या आहेत. तर आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन्ही संकल्पनेमध्ये काय फरक आहे ते आपण आज पाहूया विद्यार्थी मित्रांनो. जर आपण बघितलं तर प्राध्यापक शुम्पीटर काय म्हणतो की गतिशील अर्थव्यवस्थेमध्ये जो काही बदल घडून येतो त्याला आर्थिक वृद्धी असं म्हणायचं. या उलट स्थितीशील अर्थव्यवस्थेमध्ये जो काही बदल घडून येतो विद्यार्थी मित्रांनो त्याला आर्थिक विकास असं म्हणायचं. बघा, प्राध्यापक शुम्पीटर यांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन्ही संकल्पना वेगळ्या कशा आहेत हे सांगत असताना त्यांनी काय सांगितलं की स्थितीशील अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल घडून येतात त्याला आर्थिक विकास म्हणायचं असं प्राध्यापक शुम्पीटर यांनी सांगितलं. या उलट गतिशील अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल घडून येतात त्याला आर्थिक वृद्धी असं म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथं प्राध्यापक शुम्पीटर यांनी स्थितीशील आणि गतिशील या दोन संकल्पना लक्षात घेऊन त्यांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्राध्यापक शुम्पीटर यांनी आर्थिक विकासाचा संबंध स्थितीशील अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे आणि आर्थिक वृद्धीचा संबंध गतिशील अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी गतिशील आणि स्थितीशील ह्या दोन संकल्प लक्षात घेऊन आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण बघू शकतो प्राध्यापक कुजनेट यांनी सुद्धा आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो. आता प्राध्यापक कुजनेट यांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगत असताना त्यांनी विकसनशील देश आणि विकसित देश हे दोन देश लक्षात घेऊन त्यांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राध्यापक कुजनेट काय म्हणतात की जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, या देशामध्ये जे बदल घडून येतात त्याला आर्थिक विकास असं म्हणायचं. अल्पविकसित देश, विकसनशील देश या देशामध्ये जे काही बदल घडून येतात त्या बदलाला आर्थिक विकास म्हणायचं असं प्राध्यापक कुजनेट म्हणतात. या उलट आर्थिक वृद्धी संदर्भात बोलत असताना प्राध्यापक कुजनेट यांनी आर्थिक वृद्धीचा संबंध विकसित देशाशी जोडलेले. म्हणजे विकसित देशांमध्ये उत्पन्नात वाढ करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नाला प्राध्यापक कुजनेट यांनी आर्थिक वृद्धी असं म्हटले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बघा, या ठिकाणी प्राध्यापक कुजनेट यांनी आर्थिक विकासाचा संबंध विकसनशील देशाशी जोडलेला आहे आणि आर्थिक वृद्धीचा संबंध विकसित देशाशी जोडलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे प्राध्यापक कुजनेट यांनी विकसनशील देश आणि विकसित देश लक्षात घेऊन त्यांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक किंडलबर्जर यांनी सुद्धा आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो. प्राध्यापक किंडलबर्जर काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो की आर्थिक विकासामध्ये उत्पादनातील वाढ आणि संख्यात्मक बदल हे दोन्ही बदल लक्षात घ्यावे लागतात. आर्थिक विकासामध्ये उत्पादनातील वाढ आणि संख्यात्मक बदल हे दोन्ही घटक लक्षात घ्यावे लागतात असं किंडलबर्जर म्हणतो. तर आर्थिक वृद्धी
संदर्भात बोलत असताना किंडलबर्गर असं म्हणतात की आर्थिक वृद्धीमध्ये फक्त उत्पादनातील वाढच लक्षात घेतली जाते. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, किंडलबर्गर यांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगत असताना त्यांनी काय केलेले आहे, आर्थिक विकासामध्ये उत्पादनातील वाढ आणि संख्यात्मक बदल ह्या दोन संकल्पना लक्षात घेऊन त्यांनी आर्थिक विकासामध्ये कशा प्रकारे बदल होते हे सांगण्याचा प्रयत्न केलेले. आणि इथं जर बघितलं तर आर्थिक वृद्धी संदर्भात विचार करत असताना किंडलबर्गर यांनी फक्त उत्पादनातील वाढ लक्षात घेतलेले. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, किंडलबर्गर यांनी आर्थिक विकासाची संकल्पना लक्षात घेत असताना उत्पादनातील वाढ आणि संख्यात्मक बदल लक्षात घेतलं आणि आर्थिक वृद्धीची संकल्पना लक्षात घेत असताना फक्त त्यांनी त्या आर्थिक वृद्धीमध्ये उत्पादनातील बदल लक्षात घेतलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक जे.के. मेहता यांनी सुद्धा आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो. आता त्यांनी काय सांगितलं बघा की आर्थिक विकास म्हणजे गुणात्मक बदल. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक जे.के. मेहता काय म्हणतात की आर्थिक विकास म्हणजे गुणात्मक बदल आणि आर्थिक वृद्धी म्हणजे संख्यात्मक बदल. म्हणजे या ठिकाणी प्राध्यापक जे.के. मेहता यांना म्हणायचं आहे की जे अल्पविकसित देश असतात, विकसनशील देश असतात, या देशाकडं भांडवलाची कमतरता असते, कच्च्या मालाची कमतरता असते, त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञानाचा अभाव असतो, तंत्रज्ञानाची प्रगती झालेली नसते. मग त्यामुळं त्या देशामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन होतं ते गुणात्मक नसतात. मग अशा वेळी या विकसनशील देशाने काय करायचं आहे, गुणात्मक बदल घडवून आणायचं आहे. आणि हा गुणात्मक बदल झाला तर त्या देशाचा आर्थिक विकास झाला असं जे.के. मेहताला म्हणायचं आहे. या उलट त्यांनी संख्यात्मक बदलाचा संबंध हा विकसित देशाशी जोडलेला आहे आणि त्यातून तो संबंध आर्थिक वृद्धीशी कसा येतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला. आता विकसित देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो भांडवलाची टंचाई नसते, भांडवल मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं, आधुनिक तंत्रज्ञान असतं, त्यांची तांत्रिक प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली असते, त्यांच्याकडे कच्चा माल मोठ्या प्रमाणात असतो विद्यार्थी मित्रांनो. मग अशा वेळी हे विकसित देश काय करतात, त्यांनी त्यांच्या वस्तूंचा अगोदरच गुणात्मक विकास घडून आणलेला असतो, त्याचं फक्त ते काय करतात, फक्त उत्पादनात वाढ घडवून आणतात. म्हणजे काय करतात, त्याचे संख्यात्मक बदल घडवून आणतात. म्हणून या ठिकाणी जे.के. मेहता काय म्हणतात की आर्थिक विकास म्हणजे गुणात्मक बदल, आर्थिक विकास म्हणजे गुणात्मक बदल, तर या उलट आर्थिक वृद्धी म्हणजे संख्यात्मक बदल, असं आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक शुम्पीटर म्हणा, प्राध्यापक कुझनेट म्हणा, प्राध्यापक किंडलबर्गर म्हणा किंवा प्राध्यापक जे.के. मेहता, या चारी अर्थतज्ञांनी आपापल्या पद्धतीने आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन्ही संकल्पना कशा वेगळ्या आहेत, या दोन्ही संकल्पना कसा फरक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अजून आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला सोप्या पद्धतीने फरक समजून घेणार आहोत. आपण या ठिकाणी काही मुद्दे लक्षात घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते मुद्दे लक्षात घेऊन या ठिकाणी आपण या दोन्हीतला फरक समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता या ठिकाणी पहिला मुद्दा आहे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक समजून घेत असताना इथं व्याख्या लक्षात घ्यावी लागते. म्हणजे आर्थिक विकासाची व्याख्या आणि नंतर आर्थिक वृद्धीची व्याख्या जी आहे ती वेगवेगळी असं आपल्याला सांगता येईल. आता जर आपण किंडलबर्गरनेच आर्थिक विकासाची व्याख्या वेगळी सांगितलेली आहे आणि आर्थिक वृद्धीची व्याख्या वेगळी सांगण्याचा प्रयत्न केले विद्यार्थी मित्रांनो. आता किंडलबर्गरनी आर्थिक विकासाची जी व्याख्या सांगितली ती व्याख्या काय सांगितली बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास म्हणजे आर्थिक विकासाचा असा प्रयत्न की ज्यामध्ये नवीन उत्पादन तंत्राचा अवलंब केला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास म्हणजे काय हे सांगत असताना किंडलबर्गरनी एक वेगळी व्याख्या सांगितली. त्यांनी काय सांगितली, आर्थिक विकास म्हणजे आर्थिक विकासाचा असा प्रयत्न की ज्यामध्ये नवीन उत्पादन तंत्राचा अवलंब केला जातो. या उलट आर्थिक वृद्धीची व्याख्या सांगत असताना आर्थिक वृद्धी म्हणजे अधिक उत्पादन होय अशी व्याख्या सांगितली. म्हणजे आपण या दोन्ही व्याख्या बघितल्या तर या दोन्ही व्याख्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आर्थिक विकासामध्ये त्यांनी नवीन उत्पादन तंत्रावर भर दिलेला आहे आणि आर्थिक वृद्धीमध्ये जर बघितलं तर त्यांनी उत्पादनातील वाढीवर त्यांनी भर दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे व्याख्या सांगून सुद्धा आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा लक्षात घेऊन यातला फरक सांगता येईल. आर्थिक विकासाची संकल्पना
विकसनशील देशाशी निगडीत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकासाची संकल्पना विकसनशील देशाशी निगडीत आहे, तर या उलट आर्थिक वृद्धीची संकल्पना विकसित देशाशी निगडीत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देश आणि विकसित देश. विकसनशील देश म्हणजे कुठले देश की ज्या देशामध्ये लोकसंख्या प्रचंड आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड आहे, पण भांडवलच्या अभावी त्यांनी विकास केलेला नाही, किंवा जागतिक बँकेने दरडोई उत्पन्नाच्या आधारे विकसनशील देशाची जी व्याख्या सांगितलेली आहे, ज्या देशाचे दरडोई वास्तव उत्पन्न $935 ते $11,455 दरम्यान आहे, अशा देशाला विकसनशील देश असं म्हटलेले. लक्षात. मग या देशामध्ये जो काय बदल घडून येतो त्याला आर्थिक विकास असं म्हणायचं. म्हणून आर्थिक विकासाची संकल्पना विकसनशील देशाशी निगडीत आहे. नंतर जर बघितलं आर्थिक वृद्धी ही विकसित देशाशी निगडीत आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा विकसित देश म्हणजे कोणाला म्हणायचं की ज्या देशाचं दरडोई उत्पन्न सर्वोच्च आहे, साक्षरतेचा उच्चांक गाठलेला आहे, आयुर्मान सगळ्यात जास्त आहे, राहणीमानाची पातळी उच्च आहे, अशा देशाला विकसित देश असं म्हणायचं. आता विकसनशील देश कुठले, विकसित देश कुठले, तर आपल्याला सांगता येईल भारत, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या देशाचा समावेश आपण विकसनशील देशामध्ये करू शकतो. तर विकसित देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशाचा समावेश आपण विकसित देशामध्ये करू शकतो. म्हणजे आर्थिक विकासाची संकल्पना विकसनशील देशाशी निगडीत आहे, तर आर्थिक वृद्धीची संकल्पना विकसित देशाशी निगडीत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकासाची संकल्पना विकसनशील देशाशी निगडीत आहे आणि आर्थिक वृद्धीची संकल्पना विकसित देशाशी निगडीत आहे. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला फरक सांगता येईल. नंतर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगत असताना तिसरा घटक आपण लक्षात घेतलेला आहे की आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीच्या ज्या संकल्पना आहेत त्या कशा आहेत, त्या संकल्पना लक्षात घेऊन सुद्धा फरक सांगण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आर्थिक विकासाची जी संकल्पना आहे ती संकल्पना विद्यार्थी मित्रांनो व्यापक आहे आणि आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे ती संकुचित आहे. कारण आर्थिक विकासामध्ये सर्व क्षेत्रातील बदल घडून आणला जातो. आर्थिक विकासाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये बदल घडून आणला जातो. म्हणून सर्व क्षेत्रामध्ये जो काय बदल घडून येतो त्याला काय म्हणायचं, आर्थिक विकास असं म्हणायचं. म्हणून आर्थिक विकासाची संकल्पना व्यापक आहे आणि आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे तिथं सर्व क्षेत्र लक्षात न घेता एक विशिष्ट क्षेत्र लक्षात घेतलं जातं. म्हणून आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे ती संकुचित आहे असं आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. नंतर चौथा मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल की आर्थिक विकास हा नेहमी धनात्मकच असतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, चौथा मुद्दा आपण लक्षात घेऊन आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आर्थिक विकास हा नेहमी धनात्मकच असतो, या उलट आर्थिक वृद्धी धनात्मक असतो परंतु कधी कधी ऋणात्मक होण्याची शक्यता असते. म्हणजे हा चौथा मुद्दा लक्षात घेऊन सुद्धा या दोन्ही संकल्पनेतील आपल्याला फरक सांगता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे ती खंडित असू शकते. विद्यार्थी मित्रांनो, पाचवा जो मुद्दा आहे ते पाचव्या मुद्द्यामध्ये बघा, आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया खंडित असू शकते, या उलट आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे ती अखंडित असू शकते. कारण त्या देशामध्ये विकासाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया जी आहे ती सावकाशाने अखंडितपणे चालू असते. विद्यार्थी मित्रांनो, कारण का बघा विद्यार्थी मित्रांनो, कारण जर आपण आर्थिक विकासाचा विचार केला, आर्थिक विकास हे खंडित का आहे, तर हे जे आर्थिक विकास आहे जे अल्पविकसित आहेत विकसनशील देश आहेत त्या देशामध्ये ते घडून येत असतं. त्या देशामध्ये भांडवलाची कमतरता असते, कच्च्या मालाची कमतरता असते, कुशल मनुष्यबळाचा अभाव असतो. या सगळ्या गोष्टीमुळे आर्थिक विकासाची प्रक्रिया खंडित राहू शकते. परंतु जी विकसित देश आहेत त्या विकसित देशामध्ये जी आर्थिक वृद्धी घडून येत असते ती खंडित असू शकत नाही, अखंडित स्वरूपाची ती प्रक्रिया चालू असते असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, आर्थिक विकास ही खंडित स्वरूपाची प्रक्रिया आहे तर आर्थिक वृद्धी अखंडित सावकाशपणे चालणारी प्रक्रिया आहे. नंतर आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगत असताना आपल्याला असं सांगता येईल की आर्थिक विकासामध्ये सर्व बदल लक्षात घेतले जातात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकासामध्ये सर्व बदल लक्षात घेतले जातात परंतु आर्थिक वृद्धीमध्ये
फक्त उत्पन्नातील बदलच लक्षात घेतले जातात. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की आर्थिक विकास हे सर्व बदलाशी संबंधित आहे, तर आर्थिक वृद्धी ही उत्पन्नापुरतीच मर्यादित आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे हा सुद्धा मुद्दा लक्षात घेऊन या दोन्हीतला फरक आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगत असताना आपल्याला जी काही त्याची उद्दिष्टे असतात ती उद्दिष्टे सुद्धा लक्षात घ्यावी लागत असतात. म्हणजे आर्थिक विकासामध्ये जी काही उद्दिष्टे असतात ती उद्दिष्टे पूर्वनिर्धारित असतात, परंतु आर्थिक वृद्धीमध्ये जी उद्दिष्टे पूर्वनिर्धारित नसतात. म्हणजे कधीही अल्पविकसित विकसनशील देशामध्ये त्या देशाचा विकास करत असताना आपल्याला नेमका कोणत्या घटकाचा विकास करायचा हे आपल्याला ठरावं लागतं. त्याची उद्दिष्टे ठरावी लागत असतात. म्हणजे शेतीचा विकास करणे, औद्योगिक विकास करणे, व्यापाराचा विकास घडवून आणणे, वाहतूक दळणवळण या सगळ्या क्षेत्राचा विकास घडवून आणणे तिथं अपेक्षित असतं. म्हणजे तिथं एक उद्दिष्टाचा क्रम ठरलेला असतो. तसं आर्थिक वृद्धीमध्ये उद्दिष्टाचा क्रम ठरलेला नसतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकासाची जी उद्दिष्ट असतात ती पूर्वनिर्धारित असतात आणि आर्थिक वृद्धी जी उद्दिष्ट पूर्वनिर्धारित नसतात. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा या दोन्हीतला आपल्याला फरक सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक लक्षात घेत असताना या ठिकाणी आपल्याला सामाजिक न्याय सुद्धा लक्षात घ्यावं लागत असतं. म्हणजे या ठिकाणी उत्पन्नात वाढ होत असताना आर्थिक विकासामध्ये सामाजिक न्याय महत्त्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, आर्थिक विकासामध्ये उत्पादनात वाढ घडवून आणत असताना, उत्पन्नात वाढ घडवून असताना सामाजिक न्याय महत्त्वाचा असतो, पण आर्थिक वृद्धीमध्ये सामाजिक न्याय महत्त्वाचा नसतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. नंतर आपल्याला 9वा मुद्दा सांगता येईल मार्गदर्शनाची आवश्यकता. आर्थिक विकासासाठी सरकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असतो. सरकारचं मार्गदर्शन घेऊनच आपण देशाचा विकास करू शकतो. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की आर्थिक विकासासाठी सरकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते असं आपल्याला सांगता येईल. तर या उलट आर्थिक वृद्धीमध्ये सरकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नसते असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा या दोन्हीतला आपल्याला फरक सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकासासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत असतात. बघा, आर्थिक विकासासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. याउलट आर्थिक वृद्धी हे काय होत असते, आपोआप होत असते. आता आर्थिक विकासामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणजे कसं, कारण ते देशच अल्पविकसित विकसनशील असतात. त्या देशाकडं भांडवलाची कमतरता असते, कच्च्या मालाची कमतरता असते, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता असते, कुशल मनुष्यबळाचा अभाव असतो. मग या ठिकाणी हे भांडवल कसं मिळेल, जी भांडवलची कमतरता निर्माण झाली ते भांडवल कसं मिळेल, आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान कसं मिळेल, कच्चा माल कसा मिळेल, कुशल मनुष्यबळ कसा मिळेल, यासाठी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सरकारला प्रयत्न करावे लागतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की आर्थिक विकासामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. या उलट आर्थिक वृद्धीमध्ये आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाही, कारण आर्थिक वृद्धी ही आपोआप घडून येत असते. कारण का, तर त्या देशामध्ये भांडवलाची समस्या नसते, त्यांनी एक उत्पन्नाची उच्च पातळी गाठलेली असते. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, तिथं आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली असते. म्हणून तिथं आर्थिक वृद्धी जी आहे ते आपोआप घडून येत असते. आणि त्यानंतर आपल्याला एक शेवटचा मुद्दा सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास जो आहे तो दीर्घ काळात घडून येत असतो, तर आर्थिक वृद्धी विशिष्ट काळात घडून येत असते. आता विद्यार्थी मित्रांनो, जर सांगायचं झाल्यास तर आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये अनेक घटकांचा, अनेक कारणांचा समावेश होत असतो. म्हणजे आर्थिक विकास घडून येत असताना ते विशिष्ट काळात घडून न येता तो दीर्घ काळात घडून येत असतो. म्हणून आर्थिक विकासाची जी संकल्पना आहे ती दीर्घ काळाशी संबंधित आहे आणि आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे ती विशिष्ट काळाशी संबंधित आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण मुद्दे लक्षात घेऊन आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. आता आपण हे काही अर्थतज्ञांची मत, काही मुद्दे लक्षात घेऊन इथं आपण काय केलेलं आहे की या दोन्हीतला फरक सांगण्याचा आपण प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो. आता आपण काय करूया की उत्पादन शक्यता वक्राच्या आधारे सुद्धा आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला फरक सांगण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, उत्पादन शक्यता वक्राच्या आधारे या दोन्ही संकल्पनेमधील फरक सांगत असताना बघा, आपल्याला पहिल्यांदा काय उत्पादन शक्यता वक्र म्हणजे काय हे समजून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संपत्तीचा पूर्ण वापर केल्यानंतर, बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पूर्ण वापर केल्यानंतर
जास्तीत जास्त म्हणजे दोन वस्तूंचं जास्तीत जास्त किती उत्पादन करता येईल याची शक्यता दर्शवणारी रेषा म्हणजेच काय, उत्पादन शक्यता वक्र होय. उत्पादन शक्यता वक्र होय. बघा मी परत एकदा उत्पादन शक्यता वक्राची व्याख्या सांगतो की अर्थव्यवस्थेमधील उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा पूर्ण वापर करून दोन वस्तूंची, आता इथं दोन वस्तू म्हणजे ए वस्तू आणि क्ष वस्तू असं आपण उदाहरण म्हणून लक्षात घेऊ शकतो. दोन वस्तूंचं जास्तीत जास्त किती उत्पादन करू शकतो याची शक्यता दर्शवणारी रेषा म्हणजेच काय, उत्पादन शक्यता वक्र होय. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी रेषा आहे ती उत्पादन शक्यता वक्राची रेषा आहे. आता आपण इथं काय केलेले आहे, अय अक्षावर य वस्तू दाखवलेले आहेत आणि अक्ष अक्षावर आपण क्ष वस्तू दाखवलेले आहेत. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, जर या ठिकाणी या क बिंदूपर्यंत देशाचा विकास झाला असेल तर या आकृतीवरून आपल्याला असं सांगता येईल की त्या देशामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा पूर्णपणे वापर होत नाही. बरोबर आहे, म्हणजे त्या देशामध्ये काय, त्या देशाचा विकास होत नाही असं आपल्याला सांगता येईल. पण जर समजा क ते ख पर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये जे काय बदल घडून येतात, क ते ख, हे ख आहे, क ते ख पर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये जे काय बदल घडून येतात त्या बदलाला आर्थिक विकास असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर ख ते ग पर्यंत, ख ते ग पर्यंत या ठिकाणी जे काय बदल घडून येतात त्याला आर्थिक वृद्धी असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर समजा क ते ख पर्यंत जर गेलो म्हणजे या ठिकाणी अर्थव्यवस्थेत जे बदल होतात ते बदल म्हणजेच काय, आर्थिक विकास होय. पण त्याच्यानंतर आपण ख ते ग पर्यंत जर मजल मारली, त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेत जर बदल घडून आले तर त्याला काय म्हणायचं, आर्थिक वृद्धी असं म्हणायचं. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वेगवेगळ्या अर्थतज्ञांचे मतं, मुद्दे आणि उत्पादन शक्यता वक्राच्या आधारे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन्ही संकल्पनांमधला फरक आपल्याला समजून सांगता येईल. ठीक आहे, इथं आपण थांबूया.